पण घर आहे, संसार आहे, मुलगी आहे, नवरा आहे, करावं लागतं काहीतरी. आज वृत्तपत्राच्या मालकानं म्हटलं, मेघना, काहीतरी नवीन दे. काय तेच तेच नेहमी. लोकांना नको झालंय. काहीतरी नवं दे. शेकडो वाहिन्या, नव्याचं नवीन पण राहिलं नाही. वृत्तपत्र. सकाळी बातमी देतो, ते चॅनलवाले रात्री देऊन टाकतात. कोण घेईल वृत्तपत्र? हल्ली वृत्तपत्र हे माध्यम फक्त जाहिरात आणि मनोरंजनाची मर्यादित राहिलंय. नसलेली गोष्टला कशी मिरची मसाला लावून चविष्ट करायची आणि घालायची लोकांपुढे. चांगलं जमतं लोकांना. मग खाद्यपदार्थ असले तर शरीरावर आणि विचार असले तर मनावर. काय परिणाम होईल? कोण विचार करातं? आणि का करावा विचार? विचार केला तर घर चालेल का आपलं? आपलं घर चालवणं ही कठीण झालंय सर्वसामान्य माणसाला. बस घर चालवलं तरी खूप. काय काय चाललंय? विमा एजंट आणि सहकारी पतपेढ्या, असो की कंपनी असो सरकारी कर्मचारी, फसवा आणि भरा घर. आणि तुम्ही नाही म्हटलं तर लोक तयार आहे. एक अनुभव सांगते. हल्ली बेरोजगारी इतकी वाढलीये की तुम्ही शर्ट काढायला तयार नसले तर कुणी चड्डी काढायला तयार आहे. इतकी बेरोजगारी आहे. जगायचं आहे तर करायचं आहे. मग करायचं आहेच तर आपणही काहीतरी करायचं. जग करत आहे, आपणही करायचं. कशाला मरायचं? आदर्शाच्या गोष्टी गोष्टी म्हणून चांगल्या वाटतात. जीवनात त्यांना कुठे स्थान नाही. मनाला म्हटलं, मेघना, तू एकटी नाही. मुलगी आहे, लहान, नवरा आहे. आपल्यासाठी करत नाही ते. परिवारासाठी करतो माणूस. तुम्ही असो का मी? मग मीही ठरवलं. हल्ली चंद्या आहे सर्वात चर्चेतल्या. व्यक्तिमत्वाला लावायचा मसाला, बनवायचा कॅरेक्टर शक्तिमानची. न्यूज आणणारी गीता विश्वास लक्षात असते लोकांना, पण शक्तिमान सिरियल होतं आणि सुपर हिरो होता तो. आता तर हिरोही असे झाले आहे की कोण हिरो आणि कोण विलन कळत नाही. आणि हिरोपेक्षा विलनला व्हॅल्यू आहे. मग म्हटलं, सर्वात चर्चेतला व्यक्तिमत्व कोणतं? तर एक नाव होतं, चंद्या. मग मी म्हटलं, आणायची का? मना नाही, यावेळेस नाही. नाही म्हटलं, आणायची गरज आहे, करावं लागेल. मग ठरलं